मिरजेत गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना अटक। मिरज शहर पोलीस ठाणे कारवाई। खून दरोडा या गुन्ह्यातील 2 आरोपींचा समावेश। रंगपंचमी सणाच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर हे पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना वाहनात बसलेल्या तिघांच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत कारतुसे सापडल्याची घटना समोर आली आहे। फायर ब्रिगेड स्टेशन लगत असलेले कमानवेस चौकामध्ये फॉर्च्युनर गाडी त्यामध्ये 3 इसम हे संशयास्पदरित्या थांबले असल्याचे पाहिल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या पथकाने वाहनाची झडती घेतली। देशी बनावटीची पिस्तूल आणि 3 जिवंत कारतुसे आढळून आल्यानंतर अक्षय बजरंग खोत वय वर्ष 29, उमर उर्फ संतोष जयराम खोत वय वर्ष 32, अविनाश बबन हारगे वय वर्ष 28 या तिघांना ताब्यात घेऊन मिरज शहर पोलिसांच्या तिघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। तिघे कवटेमंका येथील असून फॉर्च्युनर वाहन, 1 देशी बनावट पिस्टल व जिवंत कारतुसे, 3 जिवंत कारतुसे असा एकूण 27,14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। यातील 2 आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून व दरोड्यासारखे गुन्हे दाखल असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर, सपोनी अण्णासाहेब गादेकर कदम यांच्यासह DB पथकाने केली आहे।